अश्व म्हणजे घोडा, गंध म्हणजे वास. याच्या पानांना ना थोडासा घोड्याच्या अंगाला किंवा घोड्याच्या मूत्रासारखा आवाज येतो, म्हणून याचं नाव आहे अश्वगंधा. विशेष म्हणजे ह्या झाडाची माहिती देण्याचं कारण हे आहे, अश्वगंधाच्या मुळ्या ह्या आयुर्वेदामध्ये टॉप प्रायोरिटी आहेत. इम्युनिटी बूस्टअप करण्यासाठी, सांध्यांची झीज झाली असेल तर अश्वगंधाच्या मुळ्या, शारीरिक दुर्बलता जर असेल किंवा नपुंसकत्व ज्याला म्हणतो, किंवा स्त्री गर्भाशयाची वाढ होत नाही, यावेळेला अश्वगंधाचं अर्क किंवा अश्वगंधाच्या मुळ्या नॉर्मली रिकमेंड केल्या जातात. हे सर्रास माहिती आहे. परंतु मी काही पुस्तकं वाचत असतो. असंच एक पुस्तक वाचत असताना डॉक्टर सुरेश नगरसेकर यांचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी प्रभावी औषधे हे पुस्तक माझ्या वाचन करत असताना प्रकरण 18मध्ये डॉक्टर सुरेश नगरसेकर म्हणतात, कॅन्सरच्या गाठी आणि अश्वगंधाचं मूळ. म्हणजे कॅन्सरच्या गाठी ह्या ज्या वेड्यासारख्या वाढतात ना, या वेड्यासारख्या वाढणाऱ्या गाठींना वठणीवर आणण्याचं काम अश्वगंधाचं मूळ करतं आहे. मी सरप्राईज झालो. कदाचित आपल्या आयुर्वेदाची माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ॲलिओपॅथीचं राज्य आहे, ॲलिओपॅथीवाले मार्केटिंग भरपूर करतात, त्यामुळे आपण ॲलिओपॅथीच्या मागं जातो. ब्रिटिश ज्या वेळेला भारतामध्ये आले ना, त्यावेळेला ॲलिओपॅथी आपल्याकडे आली. अदरवाईज त्याच्या आधी आपण आयुर्वेदिकच वापरायचो. आत्ता सांगायचं कारण एवढंच, अश्वगंधाचे मूळ यांचा उंदरावर प्रयोग केला गेला. पुण्यामध्ये प्लेगची साथ आलेली, त्यावेळेला प्लेगच्या गाठींवर अश्वगंधाच्या मुळांचा अर्क किंवा चूर्ण लावला आणि प्लेग बरा झाला. त्यानंतर उंदरावर प्रयोग केले गेले. उंदराच्या शरीरामध्ये आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम गाठी तयार करून अश्वगंधाच्या मुळांचा अर्क देण्यात आला. उंदराच्या शरीरातल्या गाठीसुद्धा कमी झाल्या. मग कॅन्सरवर प्रयोग केले गेले. रिझल्ट असा मिळाला का कॅन्सरच्या गाठी ज्या वेड्यासारख्या वाढतात, या वेड्यासारख्या वाढणाऱ्या गाठींना वठणीवर आणायचं काम हे अश्वगंधाचं मूळ करतं. जर कोणाला फायदा करून घेता आला तर करा. डॉक्टर सुरेश नगरसेकर यांचं एक छान पुस्तक आहे, त्यातमध्ये ही माहिती आहे. प्रकरण 18मध्ये ही माहिती दिलेली आहे. विनंती आहे, अश्वगंधाचं झाड जर लावलं, भारतामध्ये संपूर्ण शेती होते. 3 ते 3.5 रूट्स, त्याची फळं सगळं औषधी आहे आणि मेंटेनन्स फार कमी आहे. कुंडीमध्ये लावू शकता. शक्य असतं तर अश्वगंधाचं झाड लावा. मी एक प्रयत्न केलेला आहे आणि पोस्ट करतो, कारण